नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी करत आहे. म्हणजे स्वतः प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवत आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच स्वतःच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करत असतात, म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवत असतात. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर चला बघूया कोणत्या आहे या 4 कंपन्या आणि त्यांच्या प्रमोटर्सनी कंपनीचे किती शेअर आणि किती पर्सेंटने आपली हिस्सेदारी आपल्याच कंपनीमध्ये वाढवली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.62%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.84% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे अवेलेबल डेटानुसार 34.55%. तर मित्रांनो, इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या मिस्टर अंश स्वरूप अग्रवाल यांनी 27 जून 2025ला इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेडचे 2225 शेअर खरेदी केले आहे. ॲव्हरेज प्राइस ऑफ ₹224.6 रुपीजवर. आणि मित्रांनो, याची टोटल व्हॅल्यू आहे 5 लाख रुपये. चला आता बोलूया डी बी कॉर्प लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.95%, एफ आय एसची होल्डिंग आहे 13.06%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.07% आणि या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार पब्लिकची होल्डिंग आहे 9.89%. तर मित्रांनो, डी बी कॉर्प लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या डी बी पॉवर लिमिटेड यांनी 27 जून 2025ला डी बी कॉर्प लिमिटेडचे 17,710 शेअर ॲक्वायर केले ॲट ॲन ॲव्हरेज प्राइस ऑफ, ज्याची रेंज आहे 271.9 ते 275.9 रुपये. आणि मित्रांनो, यानंतर डी बी कॉर्प लिमिटेडमध्ये प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या डी बी पॉवर लिमिटेड यांची हिस्सेदारी या कंपनीमध्ये वाढून झाली आहे 0.54%. म्हणजे मित्रांनो, आता डी बी कॉर्प लिमिटेडचे डी बी पॉवर लिमिटेडजवळ टोटल शेअर झाले आहे कंपनीचे 9.56 लाख शेअर. आणि मित्रांनो, या ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू आहे 48.16 लाख रुपये. चला आता बोलूया जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.22%, एफ आय एसची होल्डिंग आहे 9.59%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.72% आणि जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.65%. तर मित्रांनो, जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या जिंदल पॉवर लिमिटेड यांनी 27 जून 2025ला जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे 17,020 शेअर खरेदी केले ॲट ॲन ॲव्हरेज प्राइस ऑफ ₹894.1 रुपीज. आणि मित्रांनो, यानंतर जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये त्यांच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या जिंदल पॉवर लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे 1.17%. म्हणजे मित्रांनो, आता जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीचे
प्रमोटर ग्रुपचा पार्ट असलेल्या जिंदल पॉवर लिमिटेड जवळ कंपनीची टोटल शेअर झाली आहे 1.20 कोटी शेअर. आणि मित्रांनो, या ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू आहे 1.52 कोटी रुपये. चला आता बोलूया महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.85%, FISची होल्डिंग आहे 9.63%, DISची होल्डिंग आहे 3.97% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.54%. तर मित्रांनो, महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपचा पार्ट असलेल्या ऑड अँड इवन ट्रेडेस अँड फायनान्स लिमिटेडने 27 जून 2025ला महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडची 67,000 शेअर म्हणजे कंपनीची 0.05% हिस्सेदारी खरेदी केली ॲट ॲन ॲव्हरेज प्राइस ऑफ ₹677.8. आणि मित्रांनो, या खरेदारीनंतर महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडमध्ये ऑड अँड इवन ट्रेडेस अँड फायनान्स लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे 17.61% आणि महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडचे ऑड अँड इवन ट्रेडर्स फायनान्स लिमिटेडजवळ या खरेदारीनंतर कंपनीचे टोटल शेअर झाले आहे 2.36 कोटी शेअर. आणि मित्रांनो, या ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू आहे 4.54 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ऑन सेम डे म्हणजे 27 जून 2025लाच अजून एका प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या ब्रह्मदेव होल्डिंग अँड ट्रेडिंग लिमिटेडने महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडचे 2.09 लाख शेअर खरेदी केले म्हणजे कंपनीची 0.16% हिस्सेदारी खरेदी केली. ॲव्हरेज प्राइस ऑफ ₹722.3. आणि मित्रांनो, या खरेदारीनंतर महाराष्ट्र सीमलेसमध्ये प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या ब्रह्मदेव होल्डिंग अँड ट्रेडिंग लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे 8.78% आणि महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडचे ब्रह्मदेव होल्डिंग अँड ट्रेडिंग लिमिटेडजवळ कंपनीचे शेअर झाले आहे 1.18 कोटी शेअर. आणि मित्रांनो, या ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू आहे 1.51 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सनेच म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी केले आहे. म्हणजे स्वतःच प्रमोटर्सने म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, जो मित्रांनो एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.